अशोकराव चव्हाणच्या घरी गेल्या, कल्याणकराच्या घरी गेल्या, हेमंत पाटलाच्या घरी गेल्या. सगळे जेवढे जेवढे आमदार खासदार आहात नांदेड मध्ये तितक्याच्या घरी गेल्या. कोणी आमची दाद घेतलेली नाही. कोणी पोलीसवाल्याने सुद्धा दाद घेतली नाही. आमची दाद एसपी न घेतली नाही. आमची दाद कलेक्टरने घेतली नाही. आमची दाद नगरपालिकेने आयुक्ताने घेतली नाही. हे झोपडपट्टी आमची दलित वस्ती त्याच्या नजरेत दिसती. सगळ्या गल्लीचं करून माईवरच अन्याय करतात. अजून हा माईवरच गल्लीवाले अन्याय करतात. 6-7 दिवसाचं उपोषण केलं. 7 दिवस उपोषण करून दवाखान्यातून हाताला सुया घेऊन पळून त्या जागेवर उपोषणच्या गेलो. पुन्हा 7 दिवसाचं उपोषण करून ते 17-18 दिवसाचं साखळे उपोषण केलं. सगळे नांदेड मध्ये जेवढे कार्यकर्ते आहेत अशोकराव चव्हाणच्या घरी गेल्या, कल्याणकराच्या घरी गेल्या, हेमंत पाटलाच्या घरी गेल्या. सगळे जेवढे जेवढे आमदार खासदार आहात नांदेड मध्ये तितक्याच्या घरी गेल्या. कोणी आमची दाद घेतलेली नाही. कोणी आमचं काय केलेलं नाही. हा पोलीस प्रशासन जेसीपी अडवाय गेल्या. जेसीपीच्या पुढं 6-7 बाया गेल्या. जेसीपी पोलीस प्रशासन काय म्हणते, तुमच्यावर गुन्हे दाखल होतील, तुम्ही कायदा हातात घेऊ नका. हा आम्हाला लोटो काढण्यात आलं. कोणी पोलीसवाल्याने सुद्धा दाद घेतली नाही. आमची दाद एसपी न घेतली नाही. आमची दाद कलेक्टरने घेतली नाही. आमची दाद नगरपालिकेने आयुक्ताने घेतली नाही. कुठंच आमचं काही झालेलं नाही. आमच्या ह्या दलित वस्तीवर पुरा अन्याय अत्याचार होतो सगळ्याचा. आमचं 10 बाय 10चं घर सगळ्या नांदेड मधल्या आमदारा खासदाराच्या हे झोपडपट्टी आमची दलित वस्ती त्याच्या नजरेत दिसती. त्याचे एवढे घोटाळे, त्याच्या कंपन्या, त्याचं काही सगळं काही त्याचं सगळं झाकल्या जाते. हा आणि आमचं गरीबाचं का उघड होतं. हे 10 बाय 10चं घर आम्ही कुठं राहतो आमच्या बाबासाहेबाच्या समाजानं. हा आमच्यावर एवढा अन्याय करतात हे लोक. तर आमच्याच आम्हाला लाईट नको, आम्हाला पाणी नको. हा आमचं सगळं काही आमच्यावर अन्याय आहे लोकांचा. हा आम्ही काय करायचं एवढ्या गरीब लोकांना. हा 3-4 दिवस झाला आम्हाला लाईट नाही. आम्हाला आज नळाला पाणी आलं तर आम्हाला पाणी नाही. हा आम्ही काय करायचं या गरीब आमच्या दलित वस्तीने. हा आम्ही आमच्या पाठीशी कोणीच नाही. आमचा एकच आमच्या पाठीशी आहे, आमचा बाळासाहेब. बाकी आमच्या पाठीशी कोणीच वाली नाही. आमच्या बाळासाहेबाशिवाय आम्हाला कोणी वाली नाही. ह्या घराला बी दुनियाची तकलीफ. ह्या बिचारे गरीब आहात तर यायला सुद्धा कोणी असं बघू शकत नाही. सगळ्या पाण्याचे पैसे सगळ्याला आले, पण आमच्या थोड्या लोकांना जेवढे जेवढे गरीब आहात तेवढ्याला 1 रुपया सुद्धा आला नाही. हा हे असं हे प्रशासन आहे. असा नांदेडचा रिवाज आहे. असा नांदेडचा कायदा आहे. हा हे सगळं काय आमच्या बापाला करून आम्हाला कोणताच हक्क मिळत नाही. हा जनतेचा आक्रोश तुम्ही पाहतच आहात आणि हा आक्रोश पाहता सरकारने लवकरात लवकर काहीतरी दखल घ्यावी अशी सर्वांची मागणी आहे. अजून दुसऱ्या नागरिकांशी, स्थानिकांशी आपण संवाद साधूया. काय तुमचं काय म्हणणं आहे यावर? म्हणजे जनतेचा आक्रोश दिसत आहे. इथे काल घटना घडली त्या बाबतीत तुमचं काय म्हणणं आहे? आमचं काय म्हणणं आहे, जे घडे ते न्याय द्यावा, त्याला न्याय मिळवा. परदेशी अर्देशी लेकरं आहेत. हा आज कालपासून मड पडले तर कोणी डुकून बघा येईना झाले. हा त्याला न्याय आहे की नाही? गरीबाला भांडे घासून खातात ते लेकरं. हा मग शासनाने मदत केली नाही. शासन कोणीच आलं नाही डुकून बघा इकडे त्या लेकराला. दवाखान्यात नेताना सुद्धा झोळीत नेलंय. इथून असं नेता येत नाही. गल्लीला एवढा त्रास आहे. त्यांना हॉस्पिटलला नेताना कसं नेण्यात आलं? झोळीत टाकून नेलंय. आणि हॉस्पिटलला नेल्यानंतरची काय प्रक्रिया आहे?
मृत्यूस्थिक झालं तिचं. हा तिला हेच भेटलं नाही ना, औषध गोळ्याच भेटले नाही. भाऊ त्या मृत मुलीच्या भावाशी आपण संवाद साधूया. त्यांचा काय आक्रोश आहे किंवा ते शासनाविरोधात काय रोष व्यक्त करतात. मला एवढंच बोलायचं की माझ्या बहिणीला न्याय भेटावा आणि हे या कामामुळे माझ्या बहिणीचा जीव गेलेला आहे. बस मला शासनाला हेच विनंती आहे की माझ्या बहिणीला न्याय भेटावा, बाकी काय. सामान्य जनतेचा विचार न करता स्वतःच्या स्वार्थासाठी ही कन्स्ट्रक्शन चालू केलंय आणि त्या बाबतीत त्या कन्स्ट्रक्शनमुळे त्या मुलीचा जीव गेलाय अशी येथील स्थानिकांचं मत आहे आणि त्यांची मागणी आहे ती लवकरात लवकर शासनाने पूर्ण करावी. कन्स्ट्रक्शन ज्यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे किंवा चालू आहे त्यांच्याविषयी नागरिकांचं काय मत आहे. खोब्रागडे नगर येथील हे जे कंस्ट्रक्शन चालू आहे हे पूर्ण रस्ता बघितला असेल तुम्ही. काही लोकांचा बळी गेलेला आहे इथं. अक्षरशः ती दिवाणगत मुलगी आहे, भीतीच्या पोटी तिने घाबरून घरात गेलेली आहे. तिचा दवाखान्यात नेल्याच्या नंतर तिचा मृत्यू घोषित केलेला आहे. तरी पण हे प्रशासन कुठला दाद देत नाही, काय फिर्याद करत नाही. या जागेच्या संदर्भात रस्त्याच्या विषय बरेच साखळी उपोषण केले, 18 दिवस आंदोलन केले. काही कोणता प्रशासन कोणीही जाग येत नाहीत. प्रशासनाला अनेक काय प्रशासन वाट बघत आहे का की या लोकांचे अनेक बळी जातील का म्हणून. सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे हे आमची ताई आहे, खरी ताई. त्या आमच्या बहिणीचा मृतदेह झालेला आहे. तरी हे प्रशासन आताही सुद्धा जाग आलेले आहे. प्रशासन हे काय लोकांचा बळी घेण्यासाठी हे जे कोण कंस्ट्रक्शन आहे, काल परवा दिवशी मकर संक्रांती दिवशी 14 तारखेला ते घर कोसळलेलं आहे त्या बाईचं. हे पूर्ण लोकांचे घर आता जायला तयारी चालू आहे त्या घराची. परंतु कोणीही जाग येत नाही. कंस्ट्रक्शन मालक सुद्धा कोणी बघत नाही, येत नाही. याला एवढीच विनंती आहे की त्या मुलीला आणि ह्या जे लोकांचे गरिबाचे घर गेलेले आहेत यांना शासनाची मदत आणि न्याय मिळाला पाहिजे, एवढी माझी विनंती आहे. त्या लेकराची कालपासून घरात मौत आहे. कोणी दुखून बघणं आले, सरकारी दवाखान्यात नाही, पैसे नाही, चंदा करून पैसे केले. एकला भाऊ ते घर पडलंय. त्याला मोठे मोठे अधिकारी कोणी बघाय राहतील नाहीत. त्याला जराशी तरी न्याय द्यावा, त्या मोतीला पैसा द्यावा त्याने आणि येऊन बघा. मताच्या दिवशी सगळेजण येऊन चक्रा मारले. आज त्या घरात कालपासून पाणी नाही, पियाय. 3 वर्ष जरासारखे 2 लेकरं त्याच्याकडे लक्ष द्यावा आणि तेवढ्या मोतीला पैसे द्यावा. घराकडे एवढे घर पडलेत त्याच्याकडे लक्ष द्यावा. त्या लोकांनी येऊन कोणता मंत्री येईना आला, कोणतंच कोणी येईना आले. गल्लीला वारसदार नसल्यासारखं झालंय. या गल्लीचा जरासरी न्याय घ्या. सरकारनं हात जोडून विनंती, पाया पडून विनंती आणि पाया पडणं गेलं तर खेटरा मारायची विनंती करतात. त्यामध्ये जेव्हा त्या मुलीचा मुर्दा पडला होता तर आम्हाला गल्लीमध्ये काय प्रश्न पडला असेल याचा विचार करावा. आज आम्ही घराने बसल्या, आम्हाला जागा नाही, मौता पडली. त्या मौतेच्या जागी लोकांनी राहायचं कारण असते की नाही, गल्लीतले काही नातेवाईक असतात की नाही. आज त्या घरामध्ये मौता असताना फक्त 4 लोक होते. आमच्या जीवाला कळकळ वाटू लागली. आज हे रस्ता नाही. आज ती मुलगी घायल झाली तेव्हा आम्हाला ऑटो आणायला रस्ता नव्हता, तर मुलांनी खात तिला पाळणा करून हातावर नेलं. याची काही जाणीव ठेवायला पाहिजेत की नाही. गोर गरीब समाज आज आम्ही कुठून जावं. आज आमच्या घरामध्ये काय दुःख घडाले हे लोक कोणी आम्हाला बघायलेत काय. सगळे घ्यायलेत, मोठे व्हायलेत. आमचा गरीबाचा काय विचार कराल की नाही. आज दलित वस्ती असल्यामुळं आज एवढा अन्याय आमच्यावर व्हायला पाहिजे का. आम्ही पण माणूस आहोत ना, याची त्यांनी दक्षता घ्यावी आणि हे न्याय करून आज आम्हाला समाजाला दिलाच पाहिजे. आज आमच्या गलीला कोण वालेदार आहे याचा तुम्ही लक्ष ठेवून आमची जे काय मागणी आहे ते पूर्ण करा. आम्हाला नळाला पाणी नाही, एकतर राहण्याची व्यवस्था नाही. आज आमच्या समाजावर काय अन्याय व्हायला हे बघा. आज 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 आमच्या शेजारी 5-6 घरे तिथे पडून उपाशी आहेत. आज आम्ही आमच्या कामगारातून आम्ही त्यांना अन्न पाणी पुरवू शकता काय. आज आमच्या पोटाची आम्हाला समस्या आहे. आम्ही दुसऱ्या कुटुंबाचा आम्ही काय त्यांचा हक्क उचलला आहे का याची ह्या लोकांनी सगळ्यांनी जाणीव करावी आणि आम्हाला न्याय करून द्यावा. आज आमच्या गलीवर काय संकट झाले ते आज आम्हाला कळाले. सगळे येतात बघून जातात, सगळे येतात बघून जातात. मग आता आज कोणी बघायला तयार आहेत का
याचा विचार करावा आणि याचा न्याय करून आम्हाला द्यावा. आज त्याच्यावर घटना झाली, उद्या आमच्यावर होते. आम्ही बघून चालल्यानं होते का? असं सांगा, आम्ही घरानं बसल्यानं होते का? याचा सगळ्यांनी सगळ्याचा न्याय करून द्या. आम्हाला जे मागणी आहे ते आमच्या समाजाची पूर्ण करायलाच पाहिजे.